नमस्कार मित्रांनो, तुला शिकवीन चांगला धडा आजच्या भागामध्ये काय नवीन एपिसोड आलाय आज ते मी तुम्हाला सांगणार आहे। तर मित्रांनो, भूमेश्वरीने घेतलाय शाळा बंद करण्याचा निर्णय। तर आपल्याला माहितच आहे की भूमेश्वरी आजारी पडते तेव्हा अधिपती त्यांच्या जवळच असतो। मात्र अधिपतीला भूमेश्वरी आणि चारुहास सरांच्या लग्नाबद्दल काही शंका असते, म्हणून अधिपती भूमेश्वरीला विचारतो, तू मला खरंच हे लग्न करू वाटते का? तेव्हा भूमेश्वरी बोलते, लय वाटते। तेव्हा अधिपती बोलतो, तुम्हाला वाटत नाहीये का की त्याच्या मागे काही डाव आहे आई साहेब? तेव्हा भूमेश्वरी बोलते, नाही असा विचार आम्ही काही केला नाही, पण तुमचे बाबा खूप रागीट आहे। तेव्हा भूमेश्वरी बोलते, पण तुमचे बाबा खूप रागीट आहे आणि अशा माणसांच्या आत वेगळं बाहेर वेगळं असं काही त्यांना येत नाही। आणि त्यांच्यामध्ये एक लय मोठा गुण आहे की ते कधी खोटं बोलत नाही। जे काही त्यांच्या मनात आलं ना ते बोलून टाकतात। आता इतकी वर्ष झाले आम्हाला त्यांचा स्वभाव कळला आहे, म्हणून उतार वयात ते असं काही करतील आम्हाला वाटत नाही आणि ते आता असं काही करूही शकणार नाही। त्यांनी आम्हाला शब्द दिला आहे, तुमच्या डोक्यावर हात ठेवून त्यांनी शपथ घातली आहे की ते जे म्हणतील ते आम्ही करू आणि आम्ही जे म्हणू ते त्यांना करावंच लागेल, म्हणून तुम्ही काही विचार करू नका। तेव्हा अधिपती बोलतो, हे सर्व जाऊ द्या, आम्ही तुमच्या आवडीचा आजीला जो वरण भात बनवला आहे तो आणायला। तेव्हा अधिपती तिथून निघतो। मात्र आता भूमेश्वरीला बिल्डरचा फोन येतो। तेव्हा भूमेश्वरी बोलते, बोला बिल्डर साहेब, बोला आता साहेब नको का म्हणायला तुम्हाला? कोल्हापुरातले एवढे मोठे प्रस्ताव आहेत तुम्ही, म्हणून तर शाळेचा एवढा मोठा प्रस्ताव तुमच्याच पुढे ठेवला आहे। हो, सर्व प्रोसिजर झाली आहे, तुम्ही तुमच्या कामाला लागा। काय आहे, आम्हाला शाळेचं काम पण एका फटक्यात करून टाकायचं आहे। भूमेश्वरी असं बोलते, तितक्यातच अधिपती येतो आणि भूमेश्वरी बोलते, आपला टायटल क्लिअर आहे, एकदा का व्यवहार पूर्ण झाला की तिकडे तुम्ही मोठा मॉल उभा करता की छोटा स्टॉल उभा करता, शाळा त्यांच्याशी आमचं काही घेणं देणं नाहीये, कारण आम्हाला आता शाळा चालू ठेवायची नाहीये। आता तुम्हाला काय सांगू केवढं नुकसान होतंय आमचं, आणि तुम्ही बिझनेसमॅन आहे म्हणून तुम्हाला कळतच असेल, पण आधी तुम्ही जाऊन तो जागा तर बघून घ्या। उद्या मी दुर्गीला पाठवते। हे सर्व अधिपती ऐकून घेतो। तेव्हा भूमेश्वरी बोलते, अधिपती तुम्ही केव्हा आले? तेव्हा अधिपती बोलतो, तुम्ही फोनात बोलत होता तेव्हा काय शाळा? तेव्हा भूमेश्वरी बोलते, या बसा, आम्ही शाळा बंद करतोय कारण खूप नुकसान होतंय। तेव्हा अधिपती बोलतो, खर्चाबद्दल तुम्ही कशाला विचार करताय? मी सर्व बघून घेईल। आता शाळेमध्ये सर्व व्यवस्थित चालू आहे, आमचा कॉन्टॅक्ट चालू आहे फुलपाखरा सरांसोबत। तेव्हा भूमेश्वरी बोलते, काय फुलपाखरा सरांकडे कॉन्टॅक्ट आहे? ते तर काम कम आणि पगार जास्त घेत आहे। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटते, अधिपती शाळा बंद करू देईल? आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। जय हिंद।